काल महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकावर भाजपकडून वरळीत एक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, ज्या मोर्चा जो होता तो वरळी जांभुरी मैदान ते डोमपर्यंत हा आयोजित करण्यात आला होता, ज्यात अनेक मोठमोठे भाजपचे नेते उपस्थित होते त्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्या महिला ज्या आहेत त्या देखील त्या मोर्चामध्ये दाखल झाल्या होत्या। मात्र त्या मोर्चाबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता, मात्र त्या मोर्चापेक्षाही जास्त चर्चा जर कुठल्या गोष्टीची होत असेल तर ती या व्हिडिओची। तर आपण पाहिलं की ही महिला सध्या जोरदार व्हायरल होते। कालपासून जी आहे ती प्रत्येक फीडवर ही महिला दिसते। तिच्या या आक्रोशावर तिचा जो संताप तिने व्यक्त केला होता, तिचं असं म्हणणं होतं की जो रस्ता होता तो मोर्चामुळे पूर्णपणे ब्लॉक झाला होता आणि खूप वेळापर्यंत जवळपास ती 1 तासभर त्या ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि त्यामुळे तिचा तो संताप जो होता तो व्यक्त करण्यात येत होता आणि तिने थेट गिरीश महाजनांशी हुज्जत घातली या दरम्यान आणि तिने पोलिसांशी हुज्जत घातली। मात्र तिच्या या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या समोर येत आहेत। आपण आता सध्या वरळीतच आहोत, जांभुरी मैदानजवळ आहोत। इथल्या लोकांचं काय नेमकं मत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्या महिलेचा आक्रोश, तिचा संताप हा योग्य होता अयोग्य होता, काय वाटतं, काय बोलताल ताई? काय काल जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये जो गोंधळ झाला त्या महिलेचा, तुम्हाला वाटतं तिचं योग्य होतं वागणं? हां, त्या महिलेचं योग्य होतं, कारण की ट्रॅफिक जाम झाली होती। काही मुलं शाळेतून सुटतात किंवा काही पेशंट्स असतात, आपल्या इथं हॉस्पिटल आहे, शाळा आहेत, तर हे सगळा गोंधळ झाला ते अयोग्यच झाला तो। पण महिला आरक्षणावर जो विधेयक होता आणि त्यामुळे कालचा जो गोंधळ झाला, त्या बाईने जे काही बोललं, त्यांची जी वागणूक होती ती योग्य होती असं म्हणायचं? हां, त्यांची अच्छा, इथे आणखी काही लोक आहेत, आपण त्यांना देखील विचारूया। जर तुम्हाला माहिती आहे काल जो मोर्चा निघाला भाजपचा आणि त्यामुळे जो गोंधळ झाला होता एका महिलेने केला होता, काय वाटतं तिचं वागणूक योग्य होती? वागणूक तर योग्य नव्हती, पण विचार तो हेच होता की ट्रॅफिक तर व्हायला नाही पाहिजे ना, लोकांना येण्या जाण्यासाठीचा रस्ता असला पाहिजे ना, की आता जर तो मोर्चा काढला होता तो महिलांसाठीच होता, तर मैदान तर खाली होतं, मैदानात करू शकत होते। आपण बघूया आणखी काही लोकांना विचारूया, काय सांगाल दादा, काल जो मोर्चा झाला तुम्ही काल बघितला त्या मोर्चामध्ये जो गोंधळ जाम झालेलं, ट्रॅफिक खूप जाम झालेलं आणि सगळ्यांना त्रास होत होता, एवढं मी सांगू शकते। तिचं वागणं बरोबर होतं? हो, अगदीच योग्य होतं। काही महिलांना, आणखी देखील काही महिला आहेत त्यांनाही विचारूया। ताई, काय सांगाल काल मोर्चात जो महिलेने जो आक्रोश व्यक्त केला? बरोबर, त्यांनी जे केलं ते अगदी बरोबर केलं, कारण तुम्हाला जर मोर्चा वगैरे करायचे तर तुम्ही दुसरीकडे कुठेही करू शकतात, पण पब्लिक प्लेसवरती तुम्ही असं ट्रॅफिक वगैरे जाम करणं हे चुकीचं आहे। त्या महिलेने जे आक्षेप घेतले ते एकदम बरोबर केलं। काय सांगाल काका, काल जो भाजपचा मोर्चा निघाला होता, जनआक्रोश मोर्चा महिला आरक्षण विधेयकावर, आणि त्यानंतर एका महिलेने तिकडे संताप व्यक्त केला ट्रॅफिकमुळे, काय सांगाल, काय योग्य? 1 तास ट्रॅफिक इथं फसलेली होती, त्यामुळे ते महिलाचे काही आजारी माणूस असेल, कोणी असेल, ते ॲक्च्युली वाईट आहे, असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण ते काल केलं ते बेकार झालं ते। आणि ती महिला जी आवाज उचलत होती ती योग्य होतं आणि पोलिसांनी तिचे हाक ऐकायला पाहिजे होती। सगळी पब्लिक रस्त्यावरती होती, ॲक्च्युली महिलांचा मोर्चा होता, पण जेंट्स लोक सगळी रस्त्यावरती उभे होते, हे चुकीचं होतं। काल भाजपचा जनआक्रोश मोर्चा होता, ज्यात एका महिलेने संताप व्यक्त केला ट्रॅफिकमुळे, काय सांगाल, योग्य होतं अयोग्य होतं? खऱ्या अर्थानं हा जो संताप सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांनी व्यक्त केला, हा एका आईचा संताप होता, त्या आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी चालल्या होत्या आणि काल जे नारी शक्तीचं रौद्र रूप इथल्या सत्तेला दाखवण्यात आलं, ज्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सगळ्या नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून जे काही हक्क आणि अधिकार दिलेले आहेत याचा खरा वापर कसा करायचा हे त्या नारीने काल इथे दाखवून दिलं। आपल्यासोबत आणखी एक महिला आहेत, ताई, काय सांगाल, काल जो भाजपचा मोर्चा निघाला होता, जनआक्रोश मोर्चा, त्यात एका महिलेने गोंधळ घातला होता, काय वाटतं त्याच्यावर, काय योग्य अयोग्य आहे? योग्य वाटतं, कारण की तुमचा जर मोर्चा निघाला तर तुम्ही तुमच्या कसं साईड घेऊन केलं पाहिजे, इतरांचं नुकसान नाही केलं पाहिजे। कोणाचाही काय प्रॉब्लेम असू शकतं, कोण कुठे अडकलं असेल किंवा कोणाला एमर्जन्सी असेल, मग त्याच्यामुळे काही थांबू शकत नाही आहे, तर ते काय कोणताही माणूस बाहेर निघतं, काहीतरी घाई असतं त्यांना किंवा काय असतं, म्हणजे यांच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान नको होतं असं वाटतं। तुम्ही काय बोलाल, योग्य होतं अयोग्य होतं? नाही, ते योग्य नव्हतं, कारण ते लेडीजने गोंधळ घातला आणि जे ट्रॅफिक जाम होते ते पब्लिकला त्रास होतो ना, ते बरोबर बोलत होते।
काका काल जे काही गोंधळ झाला इथे मोर्चा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता ज्यात एका महिलेने गोंधळ घातला आणि ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे तुम्हाला काय वाटतं बरोबर होतं योग्य होतं? नाही ॲक्च्युली हे योग्य नव्हतं. ॲक्च्युली हा जो प्रोग्राम होता तो मैदान झाला पाहिजे होता. तुमचा जो जमा होता तो सर ॲक्च्युली मैदानात झाला पाहिजे होता. तुमची जी काय मिटिंग मैदान तिथून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती मैदानातून. रस्त्यावर तुम्ही हे केलं तर खरोखर ॲक्च्युली गाड्या प्रवास माणसं तरी पब्लिकला त्रास झाला. काल एक मोर्चा निघाला इथून आणि तिथे एका महिलेने तिचा संताप व्यक्त केला कारण तिचं म्हणणं होतं की मोर्चामुळे ट्रॅफिक जाम होते. काय वाटतं तुम्हाला तिचं रिॲक्शन बरोबर होते? रिएक्शन तो बरोबर होतं. व्यवस्था जी कमी होती प्रशासनाला व्यवस्था करायला पाहिजे. मग त्यांच्या महिलेचं योग्य होते त्यांच्या वर्तव योग्य होते. आता आपण सध्या वरळी नाक्यावर आहोत आणि वरळी नाक्याच्याच मार्गाने जे आहे कालचाही मोर्चा निघाला होता. आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत वरळी नाक्यावर काम करणारे. काका काय सांगाल तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहिला आत्ताच काय सांगाल ते महिलेचं योग्य होतं वागणं योग्य होतं? बरोबर होतं. तिचं बोलणं बरोबर होतं कारण का तुम्ही जांभोरी मैदानामध्ये बोललात नंतर NSC हे क्लबमध्ये मग एकाच ठिकाणी बोलवायचं होतं ना. तिथून तिथे लोकांना पण नाचवलं. ट्रॉफिक पण जाम झालं. तिकडे पण ट्रॉफिक जाम इकडे पण ट्रॉफिक जाम झालं. लोकांना त्रास झाला ना. 1.5-2 तास ट्रॉफिक जाम. एकाच ठिकाणी बोलवायचं होतं ना. मला वाटतं त्या महिलेचा आक्रोश होता त्यांनी गिरीश महाजनांवर हां योग्य होतं ते योग्यच होतं. बरोबर आहे. ताई तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये या जे काही घटना घडली त्यावेळेस जे महिलेची प्रतिक्रिया होती ती योग्य होती की अयोग्य? हो. जर 2-3 तास रस्ता अडतोय त्याला जबाबदार कोण? जर तुम्ही सांगत पण नाही ह्या एक रस्ता तरी चालू ठेवा. ॲम्ब्युलन्स नव्हती जात मग याच्यावर पर्याय काय? त्या बाईचा आक्रोश दिसला पण तिची ती गरमीमध्ये 1.5-2 तास बाई उभी होती. मग तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. त्यासाठी खूपच आम्हाला म्हणजे असं वाटत होतं काहीतरी बोलावं. तुमचाही आक्रोश होता त्यामुळे? हो हो. दादा तुम्हालाही माहीत असेल काल जे काय झालं ते काय सांगाल? तुम्हाला योग्य वाटलं त्या महिलेचं वागणं? म्हणजे योग्य ह्याच्यासाठी वाटतं कारण ट्रॅफिक जाम करून झालं होतं. मग तिचं म्हणणं होतं की एक बाजू कारण समोरच जांभोरी मैदान आहे तुम्ही मैदानात तिथे जमा आणि हा रस्ता मोकळा असू द्या एवढं तिचं म्हणणं होतं. कारण तिचा जो आक्रोश होता त्या मागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली असेल की ती किती वेळ त्या महिला अडकल्या असतील म्हणून त्या एवढ्या प्रखरतेने किंवा त्यांचा तो काय त्याला म्हणतात राग व्यक्त करण्याचा तो परिणाम दिसून आला. तर काय सांगाल काल वरळी मध्ये जनाक्रोश मोर्चा निघाला होता वरळी जांभोरी ते डोमपर्यंत आणि एका महिलेचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. काय वाटतं तुम्हाला योग्य आहे तिचं वागणं तिचं बोलणं? अगदी ॲब्सोल्युटली बरोबर आहे. कारण तुम्ही मोर्चा काढता सगळ्यात आपण जो ऑर्डिनरी माणसाला जो त्रास होतो ट्रॅफिक होतो त्यानंतर कधी कोण ॲम्ब्युलन्स जायची असेल किंवा कोणाला जर एक अर्जंटमध्ये आता त्या महिलेचा पण तोच प्रॉब्लेम होता. तिला एवढं तिने असं म्हटलेलं आहे की 1 तास मला लेट झालं आहे ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे हे पोलिसांचं पण तेवढंच कर्तव्य आहे राजकारण्यांबरोबर की बाकीच्या समाजाच्या बाकीच्या लोकांचा पण विचार करावा त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की काल जो काही मोर्चा झाला होता जनाक्रोश मोर्चा त्यात त्या महिलेची जी प्रतिक्रिया होती संतप्त प्रतिक्रिया गिरीश महाजनांची तिने बाचाबाच केली योग्य होती अयोग्य होती? खरं तर बघायला गेलं तर त्याच्या 2 बाजू आहेत. आता त्या महिलेला कदाचित माहीत नसेल आक्रोश तो जो मोर्चा होता कशासाठी होता. तो मोर्चा महिलांसाठीच होता पण तिला कदाचित माहीत नसेल आणि जो ट्रॅफिक जाम झाला होता त्याच्यात ती जवळपास 1-1.5 तासापासून फसली होती आणि त्याच्यामुळे ती चिडली. तर त्याच्यात बघायला गेलं तर ती चुकीची पण होती आणि बरोबर पण होती. ती बरोबर याच्यासाठी होती की ट्रॅफिक जाम नको झाला पाहिजे तुमची प्रॉपर मॅनेजमेंट असली पाहिजे होती. जर तुम्ही मोर्चा काढला तर एक ट्रॅफिक प्लॅन केला पाहिजे होता. पण चुकी तिची अशी होती की तिने ॲटलिस्ट माहीत करून घेतलं पाहिजे होती महिलांचा. ती स्वतः एक महिला आहे आणि तो महिलांसाठीच चालू होता त्यांचा जो मोर्चा जो पण होता चालू होता. म्हणजे ते महिलांसाठी होता मोर्चा आणि त्यामुळे त्याच्या रिॲक्शन तेवढा संतप्त रिॲक्शन देणं गरजेचं होतं. त्या आधी माहिती करून घ्यायला हो हो बरोबर सर्व. तुम्हालाही असंच वाटतं? तुम्हाला काय वाटतं? हां मुळात म्हणजे त्यांना एक त्या महिला ज्या काही महिला होत्या तिथं तिथं पण रस्ता जाम महिलाच होत्या त्या रस्ता जाममध्ये. ते मंत्री साहेब आले होते पण त्यांना कोर सब्जेक्ट माहीत नसावा त्यामुळे त्या एवढ्या चिडल्या असावे. मला एवढंच बोलायचं. कालचं जो काही प्रकरण होतं त्या महिलेचा संताप असेल तो काही लोकांना योग्य वाटतोय तर काही लोकांना आधी त्या गोष्टीची माहिती घेऊन तिने त्याबद्दलचा राग व्यक्त करायला हवा होता. तिची पद्धत चुकली असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया लोकांची आहे त्या महिलेच्या वागणुकीबद्दल. मात्र आता या सगळ्या गोष्टीचे काय पडसाद उमटतात आता काय नेमकं यावर कारवाई होईल किंवा काय नेमकं याची पुढची प्रक्रिया काय असणार आहे हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.